हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 3 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आपण कालच पाहिलं होतं की कृष्णा ही गावची सरपंच बनणार आहे. बाळजाबाईला 200 मतांनी हरवून कृष्णाने सरपंच पदाची निवडणूक जिंकली होती. पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की बाळजाबाईने तर कृष्णाला बदनाम केलं होतं. कृष्णा आणि समरचे अश्लील फोटो संपूर्ण गावात व्हायरल केले होते आणि गावकऱ्यांचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास सुद्धा बसला होता की कृष्णाने चुकीचं काम केलंय. मग गावकऱ्यांनी कृष्णाला कसं जिंकून दिलं? तर फ्रेंड्स, यामागे दुष्यंतचा एक मास्टर प्लॅन होता. मग दुष्यंतचा हा मास्टर प्लॅन काय होता हे तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावरच कळेल. पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट आलाय आणि तो म्हणजे दुष्यंतने अनुसूया, समर, आढळराव आणि कृष्णाला एकत्र पाहिलंय आणि आता कृष्णा अनुसूया आणि समरचं सत्य, बाळजाबाईचं सत्य दुष्यंतला सांगणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दलपत आणि जयकांत बाळजाबाईची वाह करत असतात आणि म्हणतात, वाह बाळजाबाई वाह, तुम्ही शेवटच्या क्षणी असा काही डाव टाकलाय की ती कृष्णा पूर्णपणे हादरून गेलीये. आता तिला कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नाहीये. उद्या निवडणुकीचा निकाल आहे आणि उद्या ती निकालाच्या आधी तोंड लपून आपल्या घरात बसेल. गावकऱ्यांसमोर येण्याची तिची हिंमत सुद्धा होणार नाही. सरपंच पद तर लांबच, आता तिला गावात कोणाला तोंड सुद्धा दाखवता येणार नाही. काकी साहेब वाह, काय प्लॅन बनायलाय तुम्ही. बाळाबाई चांगलीच खुश होते आणि म्हणते, दलपत भाऊजी, एकदा का उद्याची निवडणूक मी जिंकले, लगेचच त्या बंब्याच्या घराला आग लावायची, त्याचं घर बेचिराग करून टाकायचं. एकदा का दुष्यंतचा आसरा गेला की दुष्यंत या घरी परत येईल, माझा लेक माझ्या घरी परत येईल. जयकांत म्हणतो, ठीक आहे काकी साहेब, असंच होईल. तर मैनावती म्हणते, पण मला नाही वाटत बाळाबाई, दुष्यंत त्या कृष्णाला सोडून या घरी परत येईल. एकतर तो येणार नाही किंवा आला जरी तरी त्या कृष्णाला घेऊन या घरात परत येईल. बाळाबाई चिडून म्हणते, मैनावती, दुष्यंत माझा लेक आहे, माझा लेक, त्याच्या अंगात माझं रक्त खेळत आहे. त्यामुळे मला चांगलंच माहिती आहे तो काय करेल. तो काय तेथे थांबणार नाही आणि कृष्णाला सुद्धा घेऊन येणार नाही. त्याचा आता कृष्णावर विश्वास राहिलेला नाहीये. तो या घरी नक्कीच परत येईल, तो सुद्धा एकटा. असा विचार करून बाळाबाई खूप खुश असते. तिला फुल कॉन्फिडन्स असतो की उद्या तीच जिंकणार, तीच गावची सरपंच बनणार. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. दुष्यंत हा निवडणुकीच्या रिझल्टसाठी पूर्णपणे तयार झालेला असतो, पण कृष्णा मात्र घरची कामच करत असते. साफसफाई, पाणी भरणं. दुष्यंत तिला पाहतो आणि विचारतो, हे कृष्णा, हे काय, अजून तो आवडला नाहीये का? अगं, आज निवडणुकीचा रिझल्ट आहे, जा लवकर तयार होऊ नये. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे ही निवडणूक मी हरणार आहे, मग कशाला उगत जायचं, मला नाही यायचंय. दुष्यंत म्हणतो, झालं का, झालं ना बोलून, मी हरणार आहे, मी नाही जिंकू शकत, तोंड पाडून झालं ना, आता गुपचूप जायचं आणि तयार होऊन यायचं. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार कशाला हट्ट करताय, आपल्या दोघांना माहिती आहे मी निवडणूक नाही जिंकणार आहे, मग तुम्ही कशाला तेथे मला नेताय उगतच सगळ्या लोकांसमोर. तर दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो, कृष्णा, तुझा विजय होऊ दे किंवा पराभव होऊ दे, परंतु पराभव जरी झाला तरी तो स्वाभिमानाने स्वीकारायचा असतो, डोळ्यात डोळे घालून, मान वर करून. कारण आपला पराभव झालाय, आपण काही चुकीचं काम केलं नाहीये शर्मेने मान खाली घालायला किंवा घरात तोंड लपवायला. त्यामुळे घरात तोंड लपवायचं नाही, लपून बसायचं नाही, गुपचूप तयार व्हायचं, माझ्याबरोबर यायचं. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की तूच जिंकणार आहे आणि कमीत कमी माझ्या या विश्वासासाठी माझ्याबरोबर आहे, तुला माझी शपथ आहे. दुष्यंतने शपथ दिली म्हणून कृष्णाचा नाईलाज होतो आणि दुष्यंत कृष्णाला एक सुंदर निळ्या रंगाची साडी देतो. दुष्यंतने सुद्धा निळ्या रंगाचाच कुर्ता घातलेला असतो, सेम टू सेम मॅचिंग. तो कृष्णाला म्हणतो, जा ही साडी नेसू नये. कृष्णाची इच्छा तर नसते, पण नाईलाजाने ती आतमध्ये जाते साडी नेसायला. दुष्यंतला मात्र पूर्ण विश्वास असतो की आजची निवडणूक कृष्णा जिंकणार, कृष्णाच गावची सरपंच बनणार. आणि इकडे आढळराव हे फोनवर बोलत असतात आणि सांगतात, हो हो, मतदान तर निर्विघ्नपणे पार पडलं आणि मला कसलीच काळजी नाहीये, कारण मला माहिती आहे
की शेवटी विजय सत्याचाच होतो. सत्याला कितीही त्रास होईल पण शेवटी विजय त्याचाच असतो. आढळराव फोन कट करतात आणि तेवढ्यात जयकांत तेथे येतो. तर दलपत आणि माधवच्या हातात एक मोठी फोटो फ्रेम असते. जयकांत विचारतो, ए माधव काय रे हे? तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि माधवला म्हणते, माधव दाखव त्यांना. माधव हे गिफ्ट फोडतो तर त्याच्यावर चक्क बाळजाबाईची फोटो फ्रेम असते. ही फोटो फ्रेम पाहून सगळेच खुश होतात. जयकांत म्हणतो, वा काकी साहेब काय फोटो आहे, काय फोटो फ्रेम आहे, एक नंबर. तर बाळजाबाई म्हणते, जयकांत आज मी एकदा जिंकले, मग हा फोटो घ्यायचा आणि पंचायतीच्या ऑफिसमध्ये जाऊन लावायचा. बाळजाबाई ही लगेचच आढळरावांकडे पाहू लागते आणि म्हणते, कसं आहे ना जयकांत, आज मी जिंकणारे पुढच्या 5 वर्षांसाठी, पण त्यानंतर जेवढ्या निवडणुका होतील मीच जिंकत राहणार. मी या 5 गावांची परमनंट सरपंच बनणार आहे. त्यामुळे हा फोटो वर्षोनवर्ष त्या आमच्या पंचायतीच्या ऑफिसमध्ये राहील. तेवढं काम तू करायचं. जयकांत म्हणतो, ठीक आहे काकी साहेब, तुमचं काम होऊन जाईल. तेवढ्यात बाळजाबाई ही आढळरावांना आवाज देते, ओ आढळराव तेथे बसून काय करताय, या इकडे. आढळराव पुढे येतात तर बाळजाबाई म्हणते, काय झालं, तुमचा चेहरा खूप पडलाय, तुम्हाला काही दुःख होतंय का? तर आढळराव म्हणतात, नाही नाही मला कशाला दुःख होईल बाळजाबाई, वाह काय फोटो आहे, काय पोज आहे, एक नंबर. बाळजाबाई खुश होते. तर आढळराव म्हणतात, पण आहे ना तुझं एक चुकलं, तसं तुझ्याकडे खूप पैसा आहे, थोडा पैसा वाया गेला तरी काही फरक पडत नाही, तसं पण कुठे तुझ्या कष्टाचा आहे, पण उगाचच पैसा वाया गेला ना, कारण ही निवडणूक तर कृष्णा जिंकणार आहे, मग तुझ्या फोटोचा काय फायदा, उगाचच तुझा फोटो वाया गेला, एवढा खर्च वाया गेला. बाळजाबाई म्हणते, असं का, ठीक आहे आढळराव, चला एक चॅलेंज करूया, जर कृष्णा निवडणूक जिंकली ना तर मी स्वतः कृष्णाच्या गालाला विजयाचा गुलाल लावेल. आढळराव खुश होतात. पण पुढे बाळजाबाई म्हणते, पण जर मी जिंकले तर मी स्वतःच्या हाताने तुमच्या तोंडाला काळ फासेल, चालेल का? आढळराव म्हणतात, हो हो चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये बाळजाबाई. असं म्हणून आढळराव तेथून निघून जातात. तर इकडे दुष्यंत कृष्णाची वाट पाहत असतो आणि कृष्णा खूप सुंदर साडी नेसून छान तयार होऊन पुढे येते. दुष्यंत तिच्याकडे पाहून खूप खुश होतो. कृष्णा पुढे येते आणि पुन्हा एकदा तेच बोलते, दुष्यंत सरकार तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, मी आज हरणार आहे, मग एवढा नट्टापट्टा करायची काय गरज होती? कृष्णा पूर्ण निराश झालेली असते, मी ही निवडणूक जिंकूच शकत नाही असा तिला फुल कॉन्फिडन्स असतो. आणि दुष्यंत हा कृष्णाला समजावून सांगतो, कृष्णा पुन्हा पुन्हा तेच का बोलतीयेस, मी तुला म्हणालो ना, आपण हरू किंवा जिंकू हे मला अजून माहीत नाहीये, रिझल्ट काही लागला पण तो महत्त्वाचा नसतो, ती जी प्रोसेस असते ना ती महत्त्वाची असते. आणि निकालाने ठरत नाही की तुम्ही किती योग्य आहात. कधी कधी निकाल हा आपल्या विरोधात लागू शकतो, पण आपण पूर्ण इमानदारीने लढलो, आपण ज्या पदासाठी लढतोय ती आपली योग्यता आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि खरा माणूस तोच असतो जो पराभव सुद्धा मोठ्या मनाने स्वीकारतो, पुन्हा उभा राहतो, पुन्हा मेहनत सुरू करतो. त्यामुळे आता हा विचार करू नको की तू जिंकणार आहेस की जिंकणार नाहीये. आता फक्त एवढाच विचार कर की आपण खूप मेहनत केली आहे, आपण गावकऱ्यांच्या भल्याचा विचार केलाय आणि जे काही होईल ते सगळं चांगलंच होईल. दुष्यंत हा कृष्णाकडे पाहतो आणि म्हणतो, कृष्णा काहीतरी कमी वाटतेय, माझ्या लक्षात येत नाहीये, पण या तुझ्या लुकमध्ये काहीतरी कमी आहे. कृष्णा चेहऱ्यावर इकडे तिकडे हात लावते तर दुष्यंत म्हणतो, आत्ता लक्षात आलं, अगं फेट्याची कमी आहे. कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार काय बोलताय, आता फेट्याची काय गरज आहे? तर दुष्यंत म्हणतो, तू गप्प बस, चल बस. आणि दुष्यंत हा कृष्णाला खाली बसवतो आणि एक फेट्याचा कपडा शोधून आणतो. दुष्यंतला सुद्धा खूप छान फेटा बांधता येतो. तो कृष्णाला खूप सुंदर फेटा बांधतो आणि कृष्णाचं रूप हे आणखीनच छान दिसू लागतं, ती खूप सुंदर दिसत असते. दुष्यंत म्हणतो, आत्ता कशी एकदम पुढारी दिसतीये, खूप छान दिसतीये. चल कृष्णा आता आपल्याला जायचंय, थोड्याच वेळात निकाल लागणार आहे. पण कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार हे सगळं मी तुमच्यासाठी करतेय, तुमचं मन राखण्यासाठी, नाहीतर मला माहिती आहे आज मी हरणार आहे. दुष्यंत कृष्णा शेजारी बसतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा तू हरो वा जिंको, परंतु आज मला संपूर्ण गावाला दाखवून द्यायचंय की ही माझी बायको कृष्णा आहे आणि माझा
तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला संपूर्ण गावासमोर तुझ्याबरोबर मिरवायचंय. मग तू हरो वा जिंको मला फरक नाही पडत. मला सगळ्यांना दाखवून द्यायचंय की तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कृष्णा, तू माझी अर्धांगिनी आहेस आणि माझ्या अर्धांगिनीवर कुणी आरोप लावलेले, कुणी तिच्यावर अविश्वास ठेवलेला, वाईट बोललेलं मी नाही सहन करू शकत. त्यामुळेच आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. दुष्यंत कृष्णाला उभं करतो आणि म्हणतो, चल आता. आणि कृष्णा दुष्यंतच्या पाया पडते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, माझे आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर आहेत आणि आज विजय तुझाच होणार. विजयाचा गुलाल तुझ्यावरच उधळला जाणार. कृष्णा दुष्यंतला घट्ट मिठी मारते. खरंच दुष्यंतसारखा नवरा हा नशिबानेच मिळतो. कृष्णा स्वतः इतकी निराश आहे, पण दुष्यंतचा पूर्ण आत्मविश्वास आहे की आज कृष्णा जिंकणार. कृष्णा निवडणुकीत जिंको वा हरो, पण ती आयुष्यात जिंकलेली आहे. दुष्यंतसारखा आयुष्याचा जोडीदार तिला मिळालाय, त्यामुळे ती आयुष्यात जिंकली आहे आणि नेहमी खुश राहणार एवढं मात्र नक्की. आणि मग थोड्या वेळानंतर जेथे निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असतो तेथे 2 तंबू लावलेले असतात, एक बाळजाबाईचा आणि एक कृष्णाचा. आणि मग सगळ्यात आधी कृष्णा दुष्यंत यांच्या ग्रुपची एंट्री होते. ढोल वाजवत असतात, बंब्या, त्याचबरोबर भक्ती असते, आढराव असतात. सगळेजण जोरजोरात घोषणा देत असतात, अरे येऊन येऊन येणार कोण, कृष्णाशिवाय हायच कोण. सगळे खूप खुश असतात आणि कृष्णा, दुष्यंत आणि त्यांचे सगळे सपोर्टर तेथे येऊन उभे राहतात. परंतु कृष्णा अजूनही निराशच असते. कृष्णाचा काही विश्वास नसतो. हे सगळं कशाला, मी हरणारच आहे असे तिच्या चेहऱ्यावर हावभाव असतात. पण तिच्याबरोबरचे मात्र सगळे उत्साहात असतात की आता कृष्णाच जिंकणार आहे. आणि थोड्याच वेळात जयकांत, बाळजाबाई, दलपत, मैनावती हे सगळे तेथे पोहोचतात. बाळजाबाईचा तोराच वेगळा असतो. थारमध्ये ती आलेली असते. आणि मग सगळेजण अरे टांगा पलटी, घोडे फरार, विजय बाळजाबाईचा अशा घोषणा देत असतात. बाळजाबाईचा तो गुंड तर जोरजोरात घोषणा देत असतो. आणि कृष्णा ही देवी आईला नमस्कार करते, प्रार्थना करते सगळं ठीक होऊ दे. कृष्णा आणि दुष्यंत बाळजाबाईकडे रागारागाने पाहतात. एकीकडून कृष्णाच्या विजयाच्या घोषणा सुरू असतात, तर दुसरीकडे बाळजाबाईच्या विजयाच्या घोषणा सुरू असतात. आणि मग तेवढ्यात निवडणूक अधिकारी जाहीर करतात की आता या 5 गावच्या सरपंच पदाची मतमोजणी सुरू होतीये. सगळे खूप टेन्शनमध्ये असतात आणि त्याच वेळेस पहिल्या फेरीचा निकाल लागतो. पहिल्या फेरीच्या मतमोजणी अखेर बाळजाबाई 200 मतांनी पुढे असतात. हे ऐकून बाळजाबाईला खूप आनंद होतो, तर कृष्णा दुष्यंत यांना जबर धक्काच बसतो. आणि मग बाळजाबाईचा संपूर्ण ग्रुप जोरजोरात आनंद साजरा करू लागतो, नाचू लागतो, घोषणा देऊ लागतो. आढळराव हे खूप दुःखी असतात. तर जयकांत म्हणतो, मला तर असं वाटतं काकी साहेब एकतर्फीच जिंकणारे, सगळी मतं त्यांनाच पडणारे. आणि मग मैनावती म्हणते, होय ना, त्या कृष्णाचा चेहरा पाहिला का कसा पडलाय. तिला सुद्धा माहिती आहे की आजची निवडणूक ती जिंकणार नाहीये. खरंच बाळजाबाई जिंकणार आहे ना, तर मला तर खूप आनंद झालाय. दलपत म्हणतो, कृष्णाला सिस्टमॅटिकली कळलंय की ती आज काही जिंकत नाहीये. बाळजाबाई चांगलीच खुश असते आणि कृष्णाला माहीत असतं की मी हरणार आहे. त्यात पहिली फेरी तर मी हरलेच, म्हणजे मी आता हरणार हे कन्फर्म झालंय. म्हणून ती खूप निराश होते. पण दुष्यंतने धीर धरलेला असतो की अजूनही काही बिघडलेलं नाहीये, सगळं काही ठीक होणार आहे. आणि मग पाहता पाहता दुसऱ्या फेरीचा निकाल लागतो आणि दुसऱ्या फेरी अखेर सुद्धा बाळजाबाई ही 200 मतांनी पुढे असते, कृष्णा पिछाडीवर असते. त्यामुळे कृष्णा आणि दुष्यंतला वाईट वाटतं. भक्ती, बंब्या, आढराव सगळे निराश होतात आणि बाळजाबाईचा माणूस जोरजोरात कृष्णा आणि दुष्यंत समोर येऊन घोषणा देत असतो, अरे येऊन येऊन येणार कोण, बाळजाबाई शिवाय आहेच कोण. दुष्यंतला खूप राग येतो. भक्ती ही आढरावांना विचारते, थोरले सरकार तुम्हाला काय वाटतंय, काय होईल. कृष्णा दुसऱ्या फेरीनंतर सुद्धा पिछाडीवरच आहे. तर आढराव सांगतात, अगं भक्ते नको टेन्शन घेऊ, याला निवडणूक म्हणतात. निवडणुकीमध्ये हे सगळं होतच असतं. अशा अनेक फेऱ्या अजून बाकी आहेत आणि मी आजपर्यंत अशा अनेक निवडणुका पाहिल्यात जेथे शेवटच्या फेरीपर्यंत एखादा उमेदवार पुढे असतो आणि मग शेवटच्या फेरीत असा काही चमत्कार घडतो की पिछाडीवरचा उमेदवार ही निवडणूक जिंकतो. त्यामुळे टेन्शन नको घेऊ, सगळं काही ठीक होईल. पण कृष्णाला मात्र हे पटत नाही आणि इकडे बाळजाबाई खूप खुश असते आणि
कृष्णा ही रडत असते, तिच्या डोळ्यात पाणी असतं. असा एक क्षण येतो की कृष्णाला वाटतं नाही, आता नाही, आणि कृष्णा तेथून जाऊ लागते. पण दुष्यंत तिला थांबवतो आणि म्हणतो, नाही कृष्णा, असं पळून जायचं नाही, जे काय होईल ते स्वीकारायचं. आढळराव सुद्धा कृष्णाला समजावून सांगतात, कृष्णा काय करतेस तू? एकतर तू पळकुटी नाहीयेस आणि त्यात आता तू रांगणे पाटील आहेस, आणि रांगणे पाटील प्रत्येक सिच्युएशनला, प्रत्येक परिस्थितीला सामोरं जातात. मग ती परिस्थिती कितीही बिकट असली ना तरी घाबरत नाही. त्यामुळे त्या नावाला जाग, स्वतःच्या कृष्णा असण्याला जाग आणि येथेच थांब. बाळाबाई सगळं पाहत असते आणि मनात विचार करते, कृष्णे आता फक्त थोडाच वेळ आणि मग मी या गावची सरपंच बनणार. मी स्वतःच्या हाताने तुला माझ्या विजयाचा गुलाल लावणार. बाळाबाई फुल कॉन्फिडन्समध्ये असते. दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो, कृष्णा तू का काळजी करतेयस? मी आहे ना तुझ्याबरोबर. बिलकुल काळजी करू नको. जे काय होईल ते आपण दोघांनी जोडीने सामोरे जायचंय. आणि तेवढ्यात निवडणूक अधिकारी घोषणा करतात, आता मतमोजणीची शेवटची फेरी सुरू आहे. मतमोजणी संपत आली आहे आणि आम्ही थोड्याच वेळात या निवडणुकीचा निकाल जाहीर करणार आहोत. सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. आता काय होईल, आता काय होईल? फ्रेंड्स, खरंच आजचा एपिसोड खूप भारी आहे, एकदम उत्कंठावर्धक. काय होतंय, काय होणार आहे? शेवटी आपल्या सगळ्यांना रिझल्ट माहिती आहे की कृष्णा जिंकणार आहे. पण तरी सुद्धा सगळेजण हे खूप उत्साहात असतात. सगळ्यांना भीती वाटत असते की नेमकं काय होणार आहे, आणि प्रेक्षकांना सुद्धा हे जाणवतं. आणि मग निवडणूक अधिकारी आपला शेवटचा निकाल जाहीर करतात आणि म्हणतात, गावकऱ्यांनो, निकाल आमच्या हाती आलाय आणि शेवटचा निकाल आहे सौभाग्यवती रांगणे पाटील. एवढं ऐकताच बाळजाबाईची माणसं सगळे जोरजोरात नाचू लागतात. म्हणतात, विजय आमचाच झाला, बाळजाबाई जिंकल्या. कृष्णा आणि दुष्यंतला जबर धक्काच बसतो. आढळरावांना सुद्धा विश्वास पटत नाही. आणि तेवढ्यात निवडणूक अधिकारी पुन्हा घोषणा करतात, माफ करा, माफ करा, आम्ही उमेदवाराचं नाव पूर्ण नाही घेतलं. दोन्ही उमेदवारांचं नाव सारखंच आहे ना. तर शेवटच्या फेरी अखेर कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील या 200 मतांनी विजयी झाले आहेत. गावच्या सरपंच म्हणून आम्ही त्यांच्या नावाची घोषणा करतो. हे ऐकून कृष्णा दुष्यंत यांना खूप आनंद होतो. आढळरावांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो. तर बाळाबाई जयकांत यांच्या पायाखालची जमीनच सरकते. बाळाबाईचा विश्वासच बसत नाही की सरपंच पदाच्या निवडणुकीत कृष्णाने माझा पराभव केलाय, मला हरवलंय. कृष्णाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. कृष्णाचे सगळे सपोर्टर्स जोर जोरात घोषणा देऊ लागतात, नाचू लागतात, ढोल वाजू लागतात, गाऊ लागतात. खूप उत्साहाचं वातावरण असतं. कृष्णा दुष्यंत खूप खुश असतात. दुष्यंत खूप हसत असतो, त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. कृष्णा विचारते, दुष्यंत सरकार, मी खरंच जिंकले? दुष्यंत म्हणतो हो, आणि कृष्णाला घट्ट मिठी मारतो. कृष्णाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात. बाळाबाईचा तर चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. तिचा अजून तिच्या कानावर विश्वास बसत नाही की कृष्णा जिंकलीये आणि ती निवडणूक हरलीये. आणि मग कृष्णा खूप खुश होते. 2 दिवसानंतर कृष्णाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, स्माईल दिसते. कृष्णा भक्तीला मिठी मारते. तर मैनावती ही दलपतला विचारते, अहो मी जे काय ऐकलं ते खरं आहे का? बाळाबाई हरल्या, कृष्णा निवडणूक जिंकली. तर दलपत म्हणतो, माझा सुद्धा विश्वास बसत नाहीये मैनावती, थोडा चिमटा काढते का? मैनावती दलपतला जोरात चिमटा काढते. दलपत म्हणतो, खरंय खरंय, कृष्णाच जिंकलीये. त्यामुळे या मैनावतीचा चेहरा सुद्धा पाहण्यासारखा होतो. कृष्णा आणि दुष्यंत खूप खुश असतात. पुन्हा एकदा एकमेकांना मिठी मारतात. बाळाबाईचा अजूनही विश्वास बसलेला नसतो. कोणाच्या नजरेला नजर द्यायची तिची हिंमत नसते. दलपत, मैनावती, जयकांत या सगळ्यांचा चेहरा पडतो. आणि मग दुष्यंत हा कृष्णाला विचारतो, म्हटलं होतं की नाही जिंकशील तू? पण कृष्णाचाही अजून विश्वास बसलेला नसतो की मी जिंकलीये. आणि कृष्णा दुष्यंतला विचारते, पण दुष्यंत सरकार, हे सगळं कसं घडलं? मी ही निवडणूक कशी जिंकले? आणि तेव्हा बंब्या हा कृष्णाला म्हणतो, अगं कृष्णे, तू तो व्हिडिओ पाहिला नाहीये का? कृष्णा विचारते, कोणता व्हिडिओ? लगेच दुष्यंत कृष्णाला एक व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ मतदानाच्या आदल्या दिवशीचा असतो, जेव्हा कृष्णा आणि समरचे फोटोज सगळीकडे व्हायरल झाले होते. आणि दुष्यंतने या व्हिडिओमधून गावकऱ्यांना एक आवाहन केलेलं असतं. कृष्णा हा व्हिडिओ पाहू लागते. दुष्यंत सगळ्या गावकऱ्यांना म्हणतो, नमस्कार गावकऱ्यांनो, मी कृष्णा रांगणे पाटील
यांचा नवरा दुष्यंत रांगणे पाटील, माझी बायको सौभाग्यवती कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत उभी राहिली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव ती या निवडणुकीत उभी राहिली. पण आज तिचे काही फोटोज गावात व्हायरल करण्यात आले आणि तुम्ही या फोटोंवर विश्वास ठेवला. कृष्णाच्या अंगावर धावून गेले, तिच्या तोंडाला काळं फासलं. पण मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितो की माझ्यापेक्षा जास्त तुम्ही कृष्णाला ओळखतात. या गावातच ती लहानची मोठी झाली. सगळ्यांसाठी तिने खूप काही केलंय, सगळ्यांची मदत तिने केली आहे. पण तुम्ही आज तिच्यावर अविश्वास टाकला. तुम्ही आज त्या फोटोंवर विश्वास ठेवला. तुमच्या मनात एवढं पण नाही आलं की आपण कृष्णाला विचारायला हवं कृष्णा हे सगळं काय आहे. पण तुम्ही डायरेक्ट निकाल देऊन मोकळे झालात आणि कृष्णावर घाणेरडे आरोप लावले, तिचं तोंड काळं केलं. त्यामुळे आम्हाला खूप दुःख झालंय. पण माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. ती असं करणं शक्यच नाहीये. ती फक्त घाणेरड्या राजकारणाला बळी पडली आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, जर उद्याच्या निवडणुकीत तुम्ही कृष्णाला मतदान नाही केलं आणि कृष्णा ही निवडणूक हरली तर मी कृष्णाला या गावापासून कायमचं तोडणार, तिला शहरात घेऊन जाणार आणि पुन्हा कधीच या गावाकडे वळून पाहणार नाही, कृष्णाला परत येऊ देणार नाही. मग तुम्ही तुमचे प्रॉब्लेम आणि तुमची बाळजाबाई तुम्हाला लखलाभ. मी तुम्हाला एवढंच सांगतो, मी काय जास्त भाषणबाजी करू शकत नाही. पण पूर्ण विचार करा. उद्याच्या मतदानाआधी स्वतःच्या आयुष्याचा, भविष्याचा, स्वतःच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या की तुम्हाला कोणाला मतदान करायचंय. असं म्हणून दुष्यंत हा व्हिडिओ संपवतो. हा व्हिडिओ पाहून कृष्णाला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि दुष्यंतच्या या व्हिडिओमुळेच ही संपूर्ण निवडणूक फिरलेली असते. गावकऱ्यांचा पुन्हा एकदा कृष्णावर विश्वास बसलेला असतो आणि कृष्णा ही निवडणूक जिंकलेली असते. कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं आणि कृष्णा ढसाढसा रडू लागते. दुष्यंत तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, नाही कृष्णा, आता रडायचं नाही. आणि हे दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. दुष्यंत खरंच मास्टर माइंड आहे. त्याने हा जो शेवटचा व्हिडिओ बनवला, या व्हिडिओमुळे संपूर्ण गावकऱ्यांना समजलं की जे काही झालं त्यात कृष्णाची चूक नाहीये, तर ती घाणेरड्या राजकारणाला बळी पडली आहे आणि त्यामुळेच कृष्णा ही निवडणूक जिंकली. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. खरंच दुष्यंतने जो काही मास्टर प्लॅन तयार केला ना, तो पाहण्यासारखा होता. त्यामुळेच कृष्णा ही निवडणूक जिंकली आहे, गावची सरपंच बनली आहे आणि आता बाळजाबाईचे दिवस भरलेत. लवकरच ती तुरुंगात दिसेल असंच वाटतंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही बाळजाबाईला म्हणणार, बाळजाबाई, तुम्ही कितीही कटकारस्थान केलं ना, तरी सत्य, खरेपणा हा कधीच हरत नाही. सत्यमेव जयते. सत्याचा विजय हा नेहमीच होतो. आणि आता तुमची उलटी गिनती सुरू झाली आहे. तुमचं साम्राज्य मी मातीत मिळवलंय, पण आता तुम्हाला मातीत मिळवायची वेळ आली आहे. हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्काच बसणार. आणि मग अनुसूया, समर हे कृष्णाला अभिनंदन करायला येतील. कृष्णा त्यांच्या पाया पडणार आणि त्याच वेळेस दुष्यंत तेथे पोहोचणार. दुष्यंत कृष्णा, अनुसूया, समर, आढळराव या सगळ्यांना एकत्र पाहिल आणि त्याच्या मनात खूप सारे प्रश्न असतील. त्यामुळे कृष्णा ही दुष्यंतला घरी घेऊन जाईल. कृष्णा दुष्यंतचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवील आणि म्हणेल, दुष्यंत सरकार, मी तुमची शपथ घेतेय. आज मी तुम्हाला तुमच्या आईचं असं सत्य सांगणार आहे ज्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु हेच खरं आहे. म्हणजेच कृष्णा आता चक्क बाळजाबाई, अनुसूया, आढळराव, समर या सगळ्यांचं सत्य दुष्यंतला सांगणार आहे की अनुसूया ही आढळरावांची पहिली बायको आहे. तुमची आई बाळजाबाई ही नाचणारी बाई होती आणि तिने आढळरावांचा सुखी संसार मोडला होता. समर हा आढळरावांचा आणि अनुसूयाचा मुलगा आहे. हे सगळं सत्य कृष्णा आता दुष्यंतला सांगणार आहे. त्यामुळे दुष्यंतच्या आयुष्यात एक मोठं वादळ येईल. आपल्या आईचं हे सत्य जाणून घेतल्यावर त्याला जबर धक्का बसेल यात शंका नाही. पण आता कृष्णा, आढळराव, अनुसूया, समर यांचा हक्क त्यांना कसा परत मिळवून देणार? बाळजाबाई काही सहजासहजी हक्क सोडणार नाही. त्यामुळे आता मालिका खूप इंटरेस्टिंग होणार आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली
कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.